नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे ही, सरकारने पेन्शन योजनेत महत्त्वाचा बदल केलेला आहे। राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सामील असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 24 जानेवारी 2025 रोजी UPS अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनासाठी एक नवीन पर्याय खुला झाला आहे। चला तर जाणून घेऊया पूर्ण माहिती। UPS योजनेस मान्यता। निवृत्तीवेतन नियामक मंडळाने एकीकृत निवृत्तीवेतन योजना UPS मंजूर केली आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाच्या अंतिम 12 महिन्याच्या सरासरी निवृत्तीच्या 50% निश्चित निवृत्तीवेतन मिळणार आहे। अन्य महत्त्वाच्या बाबी 1 एप्रिल 2025 पासून अंमलबजावणी। या नव्या नियमानुसार 1 एप्रिल 2025 पासून UPS योजनेत नोंदणी आणि दाव्याचे अर्ज ऑनलाईन प्रत्यक्ष स्वरूपात सादर करता येतील। मात्र सेवेतून काढून टाकण्यात आलेल्या किंवा राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना पर्याय उपलब्ध राहणार नाही। 50% निश्चित निवृत्तीवेतन आणि सेवा अटी। नव्या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याला अंतिम 12 महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाचे 50% पेन्शन मिळणार आहे। मात्र किमान 25 वर्ष सेवा पूर्ण करणे आवश्यक असेल। या निर्णयामुळे 1 जानेवारी 2004 पासून लागू असलेल्या NPS किंवा नवीन UPS पैकी एक पर्याय निवडण्याची संधी 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। पूर्वीच्या जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे कर्मचाऱ्यांना शेवटच्या वर्षाच्या वेतनाचे 50% रक्कम निवृत्तीवेतन म्हणून मिळत असे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।